विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी 43 मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 65% मतदान झालं. राज्यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा थेट सामना आहे. मतदान शांततेत पार पडलं. लोहरदगा जिल्ह्यात सर्वाधिक 73.21% तर हजारीबाग जिल्ह्यात सर्वात कमी 59.13% मतदान झालंय. जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय नोंदवला आणि या विजयानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निमंत्रणावरून व्हाईट हाऊसला भेट दिली आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत त्यांच्यासाठी जोरदार प्रचार करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क आणि म्हैसूरशी संबंध असलेल्या अमेरिकन उद्योजक विवेक रामस्वामी यांना निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी माजी डेमोक्रॅट तुलसी गबार्ड यांना राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्त केलंय. तुलसी अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला उद्देशून एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केलाय. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू इराणी लोकांना त्यांची आशा गमावू नये असं सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार नेतन्याहू यांनी थेट इराणच्या लोकांसाठी हा संदेश दिलाय. त्यांनी म्हटलं आहे की इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इस्रायलपेक्षा आपल्या स्वतःच्या जनतेची भीती त्यांना वाटते अशी टीका त्यांनी खामनेई सरकारवर केली आहे. कॅन्टरबरीचे आर्च बिशप तथा चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख जस्टिन वेबली यांनी चर्चमधील गैरवर्तन प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यागपत्र दिले. काही दशकांपूर्वी चर्चमधील ख्रिस्ती उन्हाळी शिबिरांमध्ये एका चर्च स्वयंसेवकाने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांची योग्य चौकशी करण्यात ते अपयशी ठरले होते. G20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असताना बुधवारी आत्मघाती हल्ल्याने ब्राझील हादरलंय. सर्वोच्च न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटात हल्लेखोर ठार झालाय. ब्राझीलमध्ये होणाऱ्या G20 परिषदेमध्ये जगातील 20 मुख्य अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचे नेते सहभागी होणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग लवकरच ब्राझीलला भेट देणार असून यापूर्वी झालेल्या हल्ल्याने देशभरात खळबळ माजली आहे. गाझामधील इस्रायलच्या कारवाईचा सौदी अरेबिया निषेध करतोय. नुकतेच त्यांनी इराणशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले. दुसरीकडे भारतानेही गाझामध्ये लवकरात लवकर युद्धविरामाला पाठिंबा दिला असून सौदी अरेबिया सोबतची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिलाय. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. बुधवारी इस्रायली सैन्याने लेबनीज राजधानी बेरूत जवळील एका गावात हवाई हल्ला केलाय. या हल्ल्यात 7 मुलांसह 23 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या गिलगित बाल्टिस्तानच्या डायमर जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला. यात बसने लग्नाला जात असलेल्या काही लोकांचा समावेश होता. बस सिंधू नदीत पडली, त्यामुळे किमान 26 लोक बुडून मृत्युमुखी पावलेत. वंदे भारत रेल्वे नवीन कोच, नवीन मार्ग यासह रेल्वेला अतिआधुनिक आणि उच्च दर्जाचं बनवतंय. आता रेल्वेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. आता वीज नाही, डिझेलही नाही, ही रेल्वे चालवण्यासाठी पाणी पुरेसं आहे. भारतीय रेल्वे पहिली हायड्रोजन ट्रेन सेवा सुरू करतोय. पर्यावरणपूरक हायड्रोजन रेल्वे डिसेंबर महिन्यात चाचणी फेरी सुरू करणार आहे. कुठली वस्तू कुठे पोहोचेल हे काही सध्याच्या जमान्यात सांगता येत नाही. एका जर्मन व्यक्तीने अलीकडेच रेडिटवर देवनागरी लिपीतील मजकूर असलेल्या कागदांचे काही फोटो शेअर केलेत. हे कागद त्याला हंबर्ग मधील एका फ्ली मार्केटमध्ये सापडले. या छायाचित्रांमध्ये हिंदी मजकूर असलेली 2 पिवळसर पाने दिसतात. या वापरकर्त्याने मजकुराचा उगम आणि अर्थ समजून घेण्यासाठी रेडिट समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांना ऑर्बिटल कादंबरीला 2024चा बुकर पुरस्कार मिळालाय. ऑर्बिटल ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे. यंदा पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी अंडर-19 आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. BCCIने एकूण 15 खेळाडूंची निवड केली आहे. मोहम्मद अमन याच्याकडे कर्णधार पदाची धुरा असणार आहे, तर किरण चोरमले उपकर्णधार पद सांभाळणार. तसंच आयुष म्हात्रे आणि हार्दिक राज यांचाही या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. दिग्दर्शक समित कक्कड रानटी हा धडाकेबाज ऍक्शनपट घेऊन येतोय. पुनीत बालम स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा मराठीतला सगळ्यात मोठा ऍक्शनपट असणार आहे.
ऍक्शनचे बादशाह असणारे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टींनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे।